स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानाच्या लक्ष दिव्यानी उजळले भाग्य सर्वांचे, ज्ञानदेवतेला वंदन करून सुरुवात करतो कार्यक्रमाची. आज 22 फेब्रुवारी 2022 आजचा दिवस जागतिक स्काउट आणि गाईड स्थापन दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. आज आम्ही हा दिवस आपल्या शाळेमध्ये स्काउट आणि गाईड परिवारातर्फे साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री दत्ता पाटील सर लाभले आहेत. तसेच दुसरे आपले पाहुणे म्हणून आम्हाला आपल्या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आय.व्ही. मोरे सर लाभले आहेत. तसेच आपल्या शाळेतील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री जी.व्ही. सावंत सर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांना लाभले आहेत. तर मी या आपल्या सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थापन व्हावं. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून, कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून. तर अशाच्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकडं थोडं वळतोय. तर लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. बेडन पॉवेल यांनी 1907 साली इंग्लंडमध्ये स्काउट आणि गाईड चळवळ सुरू केली. भारतात ही चळवळ 1909 साली सुरू करण्यात आली. पुणे, बेंगळूर, जबलपूर, सिमला या अनेक कॅन्टोन्मेंटमध्ये स्काउट ग्रुप सुरू करण्यात आले. पण ही भारतीय मुलांसाठी त्यावेळी नव्हती. ती भारतीयांसाठी सुद्धा खुली व्हावे यासाठी आपल्या अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले. त्याच्यातले महत्त्वाचे होते त्या म्हणजे ॲनी बेझंट. त्यानंतर अशा अनेक परिश्रमानंतर भारतामध्ये स्काउट संस्था भारतीयांसाठी खुल्या करण्यात आल्या. परंतु त्या विविध संस्था कार्यरत झाल्या गेल्या, ज्याच्यामध्ये मुलांची वेगळी, मुलींची वेगळी आणि मुलांच्यामध्ये 3-4 संस्था ज्या ब्रिटिशांच्या मुलांसाठी वेगळ्या होत्या, भारतीयांसाठी वेगळ्या होत्या, अशा वेगवेगळ्या कार्यरत झाल्या होत्या. परंतु भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद, तसेच पंडित मदन मोहन मालवीय, पंडित हृदयनाथ कुंजरू व पंडित श्रीराम वाजपेयी यांच्या अनेक प्रयत्नाने 7 नोव्हेंबर 1950 रोजी सर्व संस्था एकत्रित करून भारत स्काउट ही संस्था राष्ट्रीय पातळीवरती अस्तित्वात आणली. आणि अशा या स्काउट आणि गाईड संस्थेमध्ये सध्या आम्ही सहभागी आहोत, हे आपले भाग्यच आहे. आपल्या शाळेमध्ये सुरू असलेल्या स्काउट आणि गाईड या संस्थेमध्ये 32 स्काउट मुले आणि 26 गाईड मुली कार्यरत आहेत. आणि आज आम्ही सर्वजण येथे स्काउट आणि गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिन, स्काउट आणि गाईड स्थापक दिन, याला फाउंडर्स डे, त्याचबरोबर थिंकिंग डे या म्हणून आपण साजरा करण्याचे ते जमलो आहोत. तर या कार्यक्रमाची प्रस्तावक आम्ही इथंच थांबवतो. यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या पाहुण्यांचा परिचय. या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे पाहुण्यांचा परिचय आणि त्यांचे स्वागत. ते करून देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या गाईड कॅप्टन नम्रता पाटील मॅडम यांना. तर आज आपण स्काउट गाईडचे संस्थापक बेडन पॉवेल व त्यांच्या श्रीमती मिसेस पॉवेल या दोघांचाही जन्मदिवस 22 फेब्रुवारी हाच आहे. आणि त्या दोघांनीही स्काउट गाईड या संघटनेसाठी म्हणजे संस्थापक संघटनेसाठी खूप असे कार्य केलेले आहे. आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आपण येथे सर्वजण एकत्रित जमलो आहोत. तर ह्या आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून 2 व्यक्ती आपल्याला लाभलेले आहेत. पहिले आहेत आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री दत्ता पाटील सर. तर दत्ता पाटील सर हे गेली 17 वर्ष आपल्या मराठी विद्यानिकेतन या शाळेमध्ये शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत असून सरांना योगा या विषयावर सरांचा हातखंड आहे. म्हणजे योगासना, भारतीय संस्कृतीमध्ये योगासन ही जी कार्यप्रणाली किंवा व्यायाम प्रकार आहे किंवा जीवन प्रणाली आहे त्याच्यामध्ये दत्ता पाटील सरांचा हातखंड आहे. ते खूप उत्तमरित्या योगा करतात. त्याचबरोबर वयवर्ष 5 ते 10 या वयोवर्षातील कप्स अँड बुलबुल या अभ्यासक्रमाचेही सरांचे विशेष ट्रेनिंग झालेले आहे.
आणि दत्ता पाटील सरांचं वैयक्तिक खेळामध्ये सुद्धा खूप छान असे मुलांना मार्गदर्शन मिळते. अतिशय शांत असलेले दत्ता पाटील सर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे व्यक्ती आहेत आपल्या शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री आय व्ही मोरे सर. आय व्ही मोरे सर म्हटल्यानंतर समाज विज्ञान विषय आपल्याला आठवतो. समाज विज्ञान विषयावर प्रभुत्व असलेले तसेच बेळगाव भाग आणि बेळगाव परिसरामध्ये संपन्न मूल व्यक्ती म्हणून समाज विज्ञान विषयामध्ये सरांच्याकडे पाहिलं जातं. तर मी आपल्या शाळेचे स्काउटचे शिक्षक धामणेकर सर यांना विनंती करते की स्काउट गाईड या संस्थेच्या पद्धतीनुसार आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्कार्फ देऊन त्यांनी स्वागत करावे. मी धामणेकर सरांना विनंती करते की त्यांनी दत्ता पाटील सरांचे प्रथम स्कार्फ घालून गाईड म्हणजे शिस्त, स्काउट आणि गाईड म्हणजे नम्र, स्काउट आणि गाईड म्हणजे विश्वास, धैर्यवान, निष्ठावान, निसर्गप्रेमी, प्राणीमित्र, दुसऱ्यांचा आधार इत्यादी अशी अनेक तत्वे सांगणारे म्हणजेच लॉर्ड बेडन पॉवेल. तर आजच्या प्रमुख पाहुण्यांना आणि शाळेच्या असलेल्या मुख्याध्यापकांनी आज उपस्थित असलेल्या अध्यक्षांना मी विनंती करतो की बेडन पॉवेल यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आपल्या स्काउट गाईड ध्वजाचं ध्वजारोहण करावं. हमें परमात्मा देना, दया करना, हमारी आत्मा में शुद्धता देना, हमारे ध्यान में आओ, प्रभु आँखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना, हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा, वो सेवक चर बना देना, वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पर जा फिरा करना, प्रभु हमको सिखा देना, दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना, हमारी आत्मा में शुद्धता देना. एक साथ स्काउट गाइड झंडा गीत शुरू. भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा, नीला रंग गगन सा विस्तृत मातृभाव फैलाता, त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता, और चक्र कहता है प्रतिबल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा, भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा. स्काउट ग्रुप सेक्रेटरी प्रसाद मोरकी. सेना में स्काउट शब्द का अर्थ होता है गुप्तचर.
आज भी सेना में कई स्काउट्स होते हैं। स्काउटिंग को सेना के सीमित क्षेत्र से खींचकर जनसाधारण के बालक बालिकाओं तक लाने का एकमात्र श्रेय लॉर्ड बेडन पॉवेल को है। उन्हें बाद में बीपी के नाम से भी संबोधित किया जाने लगा। उनका जन्म 22 फरवरी 1857 को लंदन में रेवरेंड प्रोफेसर हर्बर्ट जॉर्ज इनके घर हुआ। वे 19 साल के थे तब ब्रिटिश सेना में लेफ्टिनेंट बने और भारत में आए थे। स्काउट में पशु पक्षियों की रक्षा करना, सार्वजनिक संपत्ति की रक्षा करना, दूसरों की सहायता करना, मित्रता से रहना, विश्वास बनाए रखना, ऐसी अच्छी बातें सिखाई जाती है और देशभक्ति की भावना कूट कर भर दी जाती है, जिससे कोई भी व्यक्ति एक आदर्श व्यक्ति बन सकता है। आओ दोस्तों, हम मिलकर प्रतिज्ञा लेते हैं कि हम यथाशक्ति ईश्वर और देश के प्रति अपने कर्तव्य का पालन करेंगे, दूसरों की सहायता करेंगे और देश के साथ वफादारी से काम करेंगे। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। उपस्थित अतिथी, स्काउट गाईड मास्टर्स आणि माझ्या स्काउट गाईड मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। मी संचिता विनोद सांब्रेकर। आज मी येथे माझे स्काउट गाईडबद्दलचे मत मांडणार आहे। स्काउट गाईड म्हणजे काय तर जीवन जगण्यासाठी उत्तम संस्कारांचा नियोजनबद्ध आराखडा। मग संस्कार म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या आचरणात वर्तमानात झालेले प्रभावी बदल होय। हे बदल कुटुंबासाठी, समाजासाठी व देशासाठी हितकारक ठरतात। लॉर्ड बेडन पॉवेल यासारख्या एका व्यक्तीने चळवळ सुरू करून तिची व्याप्ती संपूर्ण जगात पसरविली। आजही आपण कोणत्याही देशात गेलो तर तेथे आम्हाला स्काउट गाईडचे नियम, वचन, प्रार्थना, BP6 व्यायाम प्रकार, खेळ हे सर्व सारखेच आढळून येते। त्यात अधिक भर म्हणून स्काउट गाईड तज्ज्ञांनी नवीन खेळांची भर घातली आहे। BPने स्काउट गाईड गटासाठी, जातीसाठी, धर्मासाठी व एका देशासाठी सुरू केले नसून ते संपूर्ण जगासाठी, जगातील विश्व बंधू भगिनींसाठी सुरू केले आहे। अशा या स्काउट गाईडचे नियम म्हणजे छंदवेडे जीवन, खेळकर वृत्ती, संयम, नम्रता, विश्वबंधुता, संयम शिस्तीचे अनमोल धन म्हणावे लागेल। स्काउट गाईड चळवळ भारतात जोराने राबत आहे। स्काउट गाईड अनेक सांस्कृतिक कार्यक्रम बसवू लागले आहेत। त्यात नाटक, एकांकिका, गाणी, देशभक्तीपर गीत घेतली जातात। खेळाची व्याप्ती वाढली आहे। क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, टेनिस, धावणे इत्यादी खेळ घेतले जातात। परेड घेतले जातात। लष्करीची पहिली पायरी म्हणजे स्काउट गाईड। राष्ट्र उभारण्यासाठी व्यक्तीचं शील आणि चरित्र खूप गरजेचं आहे आणि हे शील जपणं आपण खूप महत्त्वाचं आहे असे बेडन पॉवेल नेहमी म्हणत असायचे। साधारण 22 फेब्रुवारी 1857ला म्हणजे जेव्हा भारतामध्ये पहिले स्वातंत्र्य संग्राम सुरू होते तेव्हा बेडन पॉवेल यांचा जन्म इंग्लंडमधील लंडन या शहरामध्ये झाला। त्यांचे वडील धर्मगुरू होते आणि बेडन पॉवेल आणि त्यांची 6 भावंडे असा त्यांचा छानसा संसार चाललेला होता। बेडन पॉवेल 3 वर्षाचे झाले आणि त्यांचे वडील अचानक निघून गेले, म्हणजे ते मरण पावले। घरची परिस्थिती खूप बेताची झाली। आई आणि ती 7 भावंडे कशीबशी जगत होती, जे काय मिळेल ते खात होती। पण त्यांच्या आईनं त्यांच्या बालपणी जरी त्यांना खायला कमी असले तरी प्रेम कमी केले नाही आणि माणसाला प्रेमावर माणूस आयुष्य काढू शकतो किंवा प्रेम ही जगातली खूप अनमोल गोष्ट आहे हे बेडन पॉवेल यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येतं। 40 वर्ष सैन्यामध्ये काम केल्यानंतर वयाच्या 60मध्ये त्यांनी सैन्यामधून रिटायर झाल्यानंतर स्काउट ही संस्था सुरू केली। कारण जर वय वर्ष 5 पासूनच जर मुलांच्यामध्ये आपण शिस्त बिंबवली तर ती खूप परिणामकारक होते हे ओळखून त्यांनी वय वर्ष आपल्या वयाच्या 60मध्ये स्काउट ही संस्था सुरू केली।
स्काउट ही संस्था सुरू केली पहिल्यांदा, ती मगाशी सरांनी सांगितलेच तुम्हाला की पहिल्यांदा फक्त मुलांच्यासाठी होती. त्याच्यामध्ये ही फक्त भारतामध्ये, तेव्हा भारत स्वातंत्र्यामध्ये होता, ब्रिटिशांची इथं राजवट होती आणि तेव्हा मिशनरी शाळा, म्हणजे आता आपल्या बेळगावमध्ये पण त्या काळातल्या मिशनरी भरपूर शाळा आहेत, जसे की सेंट पॉल, सेंट जोसेफ, सेंट झेवियर, ह्या ज्या मिशनरी शाळा आहेत, अशा मिशनरी शाळांच्यामध्ये फक्त ब्रिटिशांच्या मुलांसाठी स्काउट गाईड सुरू करण्यात आलं. पण नंतर समाजसुधारकांच्या आग्रहास्तव आणि जेव्हा भारतामध्ये लोक शिक्षण घेऊ लागली, तेव्हा भारतीय लोकांनाही वाटू लागलं की आपल्या मुलांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी यायला पाहिजे, आपल्या मुलांच्यामध्ये सुद्धा हे परिवर्तन घडलं पाहिजे. म्हणून आग्रहास्तव नंतर भारतीय मुलांमध्ये सुद्धा स्काउट ही संस्था म्हणजे शाखा सुरू करण्यात आली. फक्त मुलांच्यामध्ये झाल्यानंतर मुलींनाही थोड्या दिवसांनी वाटू लागलं की आमच्यासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे, म्हणून मग मुलींच्या आग्रहास्तव आणि थोडासा बदल म्हणून किंवा मुलींना पण त्या अधिकार म्हणून गाईड ही संस्था किंवा गाईड ही शाखा बेडन पॉवेल यांनी सुरू केली. पहिल्यांदा बेडन पॉवेल यांना गाईड सुरू करण्याबद्दल ॲनी बेझंट यांनी खूप सहाय्य केले आणि त्याच्यातूनच स्काउट आणि गाईड ही संस्था सुरू झाली. आज जगामध्ये स्काउट आणि गाईड ही खूप मोठी आणि विस्तारलेली संस्था आहे. संयम, विश्वास, काटकसर, सत्य, प्रेम, देशभक्ती आणि दुसऱ्याप्रती असलेली आपुलकी या सर्व तत्वांवर स्काउट आणि गाईड ही संस्था कार्य करत आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा असते, पण एक क्षेत्र असं आहे जिथं स्पर्धा कुणीही करू शकत नाही. त्या क्षेत्रामध्ये खरं तर स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे, पण त्या क्षेत्रामध्ये आपण स्पर्धा करत नाही आणि ते क्षेत्र म्हणजे चांगला माणूस होणं. कारण चांगला माणूस होण्यामध्ये आपण कधीही स्पर्धा करत नाही. एखादी व्यक्ती चांगली वागत असेल तर त्या व्यक्तीपेक्षा मी चांगलं वागतो ही स्पर्धा आपण करणं खूप गरजेचं आहे आणि चांगला माणूस घडवणं हे स्काउट गाईडचं मुख्य उद्देश आहे. अगदी आपण प्राण्यांवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे आणि प्राण्यांशी सुद्धा आपण आपुलकीनं वागलं पाहिजे. देशभक्ती प्रत्येक वेळेला आपण ऐकताना सांगतो की जपानची देशभक्ती, पण भारतामध्ये सुद्धा खूप देशभक्ती करणारे लोक आज सगळ्यात होऊन गेलेले आहेत आणि तो वारसा आपण टिकवला पाहिजे. कारण आपण केव्हा रेफरन्सला वगैरे ऐकत आलेलो आहोत की जपानी लोक हे आपल्या देशावर भरपूर प्रेम करतात. आज जवळजवळ जपान आणि अमेरिकेमध्ये युद्ध होऊन 75 वर्ष झाली. मला सांगावंसं वाटतं आहे की आपल्याला सुद्धा या गोष्टींचं भान थोडंसं ठेवलं पाहिजे. आज अमेरिकेमध्ये आणि जपानमध्ये युद्ध होऊन दुसरं महायुद्धामध्ये अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांच्यावर, मोठ्या शहरांच्यावर अणुबॉम्ब टाकला. आजही त्या ठिकाणी साधं गवतही उगत नाही, म्हणजे पूर्ण बेचिराग झालं जपान. पण जपाननं तेव्हाच निश्चय केलेला की ज्या अमेरिकेनं आपल्याला बेचिराग करून टाकलं आहे त्या अमेरिकेची एकही वस्तू आपण विकत घ्यायची नाही. जर आपल्याला त्या वस्तू मिळाल्या नाहीत तर आपण तंत्रज्ञान शिकून घ्यायचं आणि आपल्या देशामध्ये त्या वस्तू तयार करायचं. आज 75 वर्षानंतर जपानची तिसरी पिढी हे वचन पाळत आहे आणि आजही जपानमध्ये अमेरिकेची एकही वस्तू विकत घेतली जात नाही. हे आहे देशप्रेम आणि असंच देशप्रेम आपण सुद्धा सांभाळलं पाहिजे. आणि ह्या हेच आम्ही देशप्रेम किंवा स्वावलंबन, आत्मविश्वास, त्याचबरोबर आपुलकी, त्यानंतर काटकसर हे सर्व आम्ही तुम्हाला स्काउट गाईड या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवत आहोत. त्याचा तुम्ही छान अंगीकारणं गरजेचं आहे, तरच ह्या सर्व चळवळीला एक जोम असा मिळू शकतो किंवा एक प्रेरणा मिळू शकते. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण या गोष्टीचा छान विचार कराल आणि प्रत्येक गोष्ट आपल्यामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न कराल. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे स्काउट म्हणजे काय आणि संचितानं पण बऱ्यापैकी तिनं माहिती सांगितलेली आहे. नम्रता टीचरांनी पण तुम्हाला गाईड कॅप्टन नम्रता टीचर यांनी पण सांगितलेलं आहे. दामणेकर सरांनी पण प्रास्ताविकमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता 2 वर्ष झालं शिकवत आहेत सर, पण तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि स्काउटबद्दल सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तरी मी थोडक्यात माझे विचार इथं मांडण्याचा प्रयत्न करतो. तर आज 22 फेब्रुवारी स्काउट आणि गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस हा आंतरराष्ट्रीय स्काउट डे व स्काउट स्थापना दिवस म्हणून आज जगभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जगात कोविड-19 या महामारीच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संकटावर मात करत आपण ऑनलाईन शाळा सुरू केल्या. पण या काळात स्काउट गाईडने सुद्धा मदत, सेवाकार्य, जनजागृती केले. भारत स्काउट आणि गाईड्स
राष्ट्रीय चळवळीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुलांना मूल्याधारित नैतिक शिक्षण देण्यासाठी देशात शालेय स्तरावर स्काउट गाईड्ससारख्या संस्कार घडविणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची ओळख आहे. त्यानिमित्ताने समाजातील सर्व स्तरापर्यंत ही चळवळ पोहोचावी आणि समाजविमुख आणि लोकप्रिय व्हावी हा उद्देश आहे. स्काउटची सुरुवात लॉर्ड बेडन पॉवेल यांनी 1907 साली इंग्लंडमध्ये स्काउट गाईडची चळवळ सुरू केली. भारतात ही चळवळ 2 वर्षानंतर सुरू झाली. म्हणजे 1907ला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि 1907 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 1909 आपल्या भारतात सुरू झाली. आणि कोणकोणत्या ठिकाणी झाली तर पुणे, बेंगलोर, जबलपूर, सिमला इत्यादी ठिकाणी स्काउट ट्रूप सुरू करण्यात आली. ही चळवळ अराजकीय, निधर्मी, सर्वधर्म समभावाची भावना जोपासणारी गणवेशधारी तरुणांची जागतिक आंतरराष्ट्रीय चळवळ आहे. जवळजवळ जगातील आतापर्यंत 200 देशात या चळवळीचे कार्य प्रभावीपणे चालू आहे. चीफ स्काउट लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांनी 1921 मध्ये भारतात स्काउट गाईड चळवळीच्या कामाकरिता प्रथम भेट दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात इंडियन बॉय स्काउट सेवा समिती, स्काउट नॅशनल स्काउट असोसिएशन, गर्ल गाईड असोसिएशन अशा विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत होत्या. ज्यावेळेला इंग्लंडमध्ये या संस्थेचं कार्य सुरू झालं आणि भारतात 1909ला सुरुवात झाली आणि 1921 मध्ये त्यांनी भारतात काय केलेलं आहे आलेले आहेत. आणि भारतात ज्या संस्था आपल्या कार्य करत होत्या त्यांना प्रत्येक संस्थेला त्यांनी स्वतंत्रपणे भेट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग त्यांनी दर्शवलेला आहे. सध्या भारतात सर्व स्काउट गाईड संस्थेच्या विविध शाखा पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यामध्ये या शाखा आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद, शिक्षण सचिव नवी दिल्ली डॉक्टर ताराचंद्र, डेप्युटी प्रायव्हेट सेक्रेटरी कमांडर GH निकोलस, पंडित श्रीराम वाजपेयी यांच्या प्रयत्नाने एकीकरण करून दिनांक 7 नोव्हेंबर 1950 मध्ये भारतात स्काउट आणि गाईडची संस्था राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आली. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे माजी गृहमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण हे भारत स्काउट्स आणि गाईडचे राष्ट्रीय संस्थेचे दीर्घकाळ राष्ट्रीय अध्यक्ष होते. संपूर्ण भारतामध्ये स्काउट आणि गाईडचे शिक्षण देणारी ही एकमेव संस्था आहे. या संस्थेच्या शाखा भारतातील सर्व राज्यात आहेत. स्काउट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांना जगातील सर्व स्काउट गाईड BP या आवडत्या नावाने ओळखतात. लष्करामध्ये सेवा करीत असताना स्वकर्तृत्वावर कॅप्टन, मेजर जनरल या दर्जाच्या पदावर त्यांनी नेत्रदीपक कार्य केले. त्यामुळे ते जनतेच्या दृष्टीने एक मोठे वीर पुरुष ठरले. त्यांनी लहान मुलांसाठी स्काउटिंग फॉर बॉईज हे पुस्तक आणि लष्करातील लोकांकरिता यट्स टू स्काउटिंग हे पुस्तक लिहिले आहे. या मूल्याची जोपासना करून मुलामुलींच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांचा विकास, चारित्र्य संवर्धन, आरोग्य, खिलाडू वृत्ती व सेवाभाव निर्माण करून देशाचे उत्तम नागरिक घडविणे हा या शिक्षणाचा उद्देश आहे. संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता, श्रममूल्य जोपासणे, सामाजिक बांधिलकी, मुलांबद्दल आत्मीयता व प्रेम असणारी मोजकीच माणसे होऊन गेली. त्यापैकी लॉर्ड बेडन पॉवेल हे एक होते. त्यांनी 1907 मध्ये केवळ 20 मुलांना घेऊन इंग्लंड येथे या शिक्षणाची सुरुवात केली. स्काउट गाईड चळवळ चारित्र्य, हस्तव्यवसाय, आरोग्य, सेवा या 4 मूलभूत आधारस्तंभावर आधारलेली आहे. आज या गुणांची देशाला सुजाण नागरिक घडवण्यासाठी नितांत गरज आहे. 5 ते 25 वयोगटातील मुलामुलांसाठी खेळ, गाणी, गोष्टी, शैक्षणिक कार्यक्रम, गाठी बांधणे, प्रथमोपचार, विविध उपक्रम, प्रकल्प, संघनायक, प्रशिक्षण शिबिर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेळावे, जांभोरी असे 4 भिंतीबाहेरचे खरे आनंददायी शिक्षण देणारी तसेच संस्कारक्षम वयात राष्ट्रीय एकात्मता, श्रममूल्य, सामाजिक बांधिलकी जोपासणारी जगातील सर्वात मोठी शैक्षणिक चळवळ असून त्याला पूरक असा स्काउट गाईडचा अभ्यासक्रम आहे. वयाच्या
13 व 14व्या वर्षी राज्य व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करता येतो. प्रवेश ते तृतीय सोपान अभ्यासक्रमाच्या पायऱ्या स्काउट गाईड विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या आजोड बांधूंसाठी मजबूती तर देतातच, शिवाय छंदाकडून चरिताकडे नेण्यास पूरकही ठरतात. त्यामुळे स्काउट गाईड शिक्षण हे मुलामुलींसाठी एक मुक्त व्यासपीठ आहे. वयवर्ष 5 ते 25 वयोगटापर्यंत वेगवेगळ्या चळवळी अंतर्गत मुलांना मार्गदर्शन केले जाते. जसे 5 ते 12 वयोगटासाठी मुलांना कप्स, मुलींना बुलबुल, 13 वर्षापासून पुढील मुलांसाठी स्काउट आणि मुलींसाठी गाईड. महाविद्यालयीन कॉलेजमध्ये मुलांना रोवर्स व मुलींना रेंजर्स अशा उपक्रमांतर्गत मुलांना मार्गदर्शन केले जाते. मुलांना परीक्षेद्वारे जिल्हा पुरस्कार, राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार मिळवता येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शिबिरामध्ये प्रशिक्षण मेळावे अशा उपक्रमांतर्गत भाग घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सरकारी नोकरीसाठी राखीव आरक्षण असते. यासाठी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केला तर देशाला सुजाण नागरिक घडण्यास वेळ लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, स्काउट गाईड हा एक मुलांच्यासाठी चांगला उपक्रम आहे आणि एक देशाचा उत्तम नागरिक होण्यास हा एक खरोखरच तुमच्यासाठी चांगला कार्यक्रम आहे. आणि तुम्ही स्काउट गाईडमध्ये सामील झालात हे तुमचं भाग्य नाही तर देशाचं भाग्य म्हणावं लागेल. कारण तुमचाच याच्यातला एक किमान असलेल्या विद्यार्थ्यांमधून एक चांगले नागरिक घडलात तर देशाचं उज्ज्वल भविष्य होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला स्काउटचे नियम सरांनी सांगितलेले आहेत, ध्येय सांगितलेले आहेत, प्रार्थना सांगितलेल्या आहेत, तर असे वेगवेगळे छंद तुम्हाला सांगितलेले आहेत. तर स्काउट गाईड समजून घ्या पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट सुजाण नागरिक होण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही. मी थोडक्यात मनोगत थांबवतो. धन्यवाद. स्काउट गाईड या कार्यक्रमामध्ये जॉईन होण्यापाठीमागे एक उद्देश आहे की जेव्हा जेव्हा स्काउट आणि गाईडचं नाव निघतं तेव्हा तेव्हा जुन्या काही आठवणी जाग्या होत्या. कारण साधारण 93 ते 96 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये मी पण स्काउट आणि गाईडचा विद्यार्थी होतो. म्हणजे 3 वर्षामध्ये मी तृतीय सोपानाचा अभ्यास आम्हाला हायस्कूलला होता आणि तो मी पूर्ण केलेला आहे. त्यामुळे या स्काउट गाईड्समध्ये नेमकं काय घडतं, आपल्या एकंदर जीवनामध्ये याचा काय उपयोग होतो याची जवळून पाहणी किंवा त्याचा जवळून अभ्यास मी केलेला आहे. आणि जे काही त्या 3 वर्षामध्ये स्काउट आणि गाईडच्या माध्यमातून शिकलेलो आहे तर ते माझ्या अजूनही सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. म्हणजे साधारण आता 96 नंतर आज 2022 आहे, म्हणजे जवळजवळ 26 वर्ष झालेली आहेत या स्काउट गाईडचं शिक्षण घेऊन. पण त्यावेळी जे काही स्काउट गाईड्समध्ये शिकलेलो आहे ते आजही त्या पद्धतीनं मी ते करतो. म्हणजे तुमच्या दोरीच्या गाठी बांधणं असेल, म्हणजे जे मगापासून तुमच्या प्रास्ताविकापासून ते दत्ता पाटील सरांच्या एकंदर भाषणापर्यंत एक गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवली की स्वावलंबन हे स्काउट गाईडमधून आपण शिकतो. तर दोरीच्या गाठी शिकवण्यापाठीमागेही तेच महत्त्वाची गोष्ट आहे की आपण स्वावलंबी असलो पाहिजे. म्हणजे कुठल्याही म्हणजे आपल्या सगळ्याच म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात असेल किंवा आपल्या एकंदर जीवनाच्या प्रत्येक गोष्टींच्या मध्ये असेल, ज्यावेळी आपल्यावरती संकट येतं त्यावेळी स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी हे स्वतः त्या आपत्तीवरती मात करू शकतात असं एज्युकेशन याच्यामधून दिलं जातं. त्यामुळे गाठी मारण्याचं कारण तेच आहे की म्हणजे गाठी शिकण्याचं कारण की तुम्ही त्या नैसर्गिक आपत्तीच्या किंवा आपल्यावरती येणाऱ्या आपत्तीच्या कालखंडामध्ये सजग असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही बघितला म्हणजे ऐकला आहात की शिस्त अंगामध्ये निर्माण होते किंवा चारित्र्य आपलं व्यवस्थित असलं पाहिजे किंवा सेवाभाव वृत्ती आपल्या अंगामध्ये या स्काउट आणि गाईडच्या निमित्तानं निर्माण होते. तर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आत्मसात केल्या पाहिजेत आणि जीवनात तुम्हाला त्या नेहमीच म्हणजे उपयोगाला येतात. कारण स्काउट गाईडची तुम्हाला ती पुस्तकं जर तुम्ही वाचलात तर त्याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की स्काउट गाईडचे विद्यार्थी काय करू शकतात
आणि संकटाच्या कालखंडामध्ये यांनी काय काय केलेलं आहे ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपसूक त्या सगळ्या गोष्टी शिकत असताना, वाचत असताना आपल्याला जाणवतं की आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्यावेळी संकट येईल किंवा जो कोणी आपल्यासमोर काम करत असेल आणि आपण जर रिकामे असेल तर आपसूक आपले हात सुद्धा तिकडे जातात की आपण त्यांना मदत केली पाहिजे. आणि जे काही आपण शिकतो ते आपल्या जीवनामध्ये कसं आपण उपयोगी आणू शकेन असं ते आपल्याला नेहमीच कळतं. कारण मी जे काही एज्युकेशन या स्काउट गाईडच्या माध्यमातून घेतलेलं आहे तर ते आजपर्यंत मी वापरत आलेलो आहे. म्हणजे असं कुठलंच माध्यम शिल्लक ठेवलेलं नाही आहे की मला ते जमत नाही म्हणून मी त्याच्यापासून दूर आलेलो आहे. जमत नसेल तरी ते शिकण्याचा प्रयत्न जे भारत स्काउट गाईडनं शिकवलेला आहे तो आजपर्यंत मी अपनावण्याचा किंवा ते जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साधं घरातलं प्लंबिंगचं काम असेल तरी ते माझं मी करतो, काही इलेक्ट्रिक फिटिंगचं रिपेरी करायचं असेल तरी ते माझं मी करतो, शिलाई मशीनवरचं काम असेल तरी ते करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं कुठलंही काम असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न मी करत नाही, ते कसं जमेल हे शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि हे म्हणजे 22-23 वर्षापूर्वी भारत स्काउट गाईडनं मला दिलेले आहेत गुण की कुठलंही काम हे आपण करून बघितलं पाहिजे, आपोआप त्याच्यामध्ये आवड निर्माण होते, सांघिक वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपण एक चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ते घडतोच. म्हणजे आपल्यामध्ये चांगली सेवावृत्ती जर निर्माण करायची असेल तर तृतीय सोपानाचा अभ्यास खूप चांगला आहे. तो आत्मीयतेनं, आवडीनं आपण शिकला पाहिजे. तुमच्यात आपोआप सांघिक भावना निर्माण होईल, एकमेकाला मदत करायची वृत्ती निर्माण होईल. ज्या आपण काही बऱ्याच वेळी कुरघोडी करतो, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. वर्गामध्ये बऱ्याच वेळा तसं होतं तुमच्याकडून की बेंच मोडणं असेल किंवा दुसऱ्याच्या वस्तू खराब करणं असेल किंवा बऱ्याच वर्गांमध्ये आमच्या फॅनची बटनच शिल्लक राहिलेली नाही आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या ते बालपण आहे, ते आपसूक होतं, ते काय आपण जाणीवपूर्वक करत नाही, ते त्या वयात घडत जातं. पण या सगळ्या गोष्टी अयोग्य आहेत, त्या आपण नाही केल्या पाहिजेत हे तुम्हाला भारत स्काउट गाईड शिकवतो की नाही, या वस्तू सुद्धा आपल्याच आहेत, आपल्यासाठी आहेत आणि त्या वस्तूंची काळजी आपणच घेतली पाहिजेत. म्हणजे स्वतःची वस्तू असो किंवा इतरांची वस्तू असो, त्या वस्तूंची काळजी आपण घेतली पाहिजे. सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपलं नाही आहे म्हणून दुसऱ्यांचं बऱ्याच वेळा नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. मोठं झाल्यानंतर तुम्हाला कळेल, स्वतःची गाडी असेल तर आपण खड्डा चुकवतो, स्पीड ब्रेकर आला तर गाडी स्लो करतो. पण हेच जर आपण मित्राची गाडी, पाहुण्यांची गाडी मिळाली तर आपल्याला खड्डा दिसत नाही, स्पीड ब्रेकर दिसत नाही, आपण आहे त्या स्पीडनं जातो. का तर आपली गाडी नाही आहे. तर हे जे काही आपल्या मनात येतं तर ते बाजूला सारण्याचा प्रयत्न आपण नेहमीच करतो. त्यामुळे सार्वजनिक मालमत्ता असेल किंवा काही असेल तर ते आपल्याला जाणवतं की नाही, हे आपलं अयोग्य दिसतंय तर ते आपण बाजूला सारलं पाहिजेत आणि त्याच्यातून काहीतरी चांगले दर्शन आपण घडवलं पाहिजे. जसं आत्ता दत्ता पाटील सरांनी सांगितलं की स्काउट गाईडच्या माध्यमातून आपण चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजेत किंवा ते आपण या स्काउट गाईडच्या माध्यमातून बनू शकतो. आता चांगला नागरिक बनणं म्हणजे काय तर आपल्यामध्ये सेवावृत्ती असली पाहिजेत, दुसऱ्याला मदत करायची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. आपल्या वस्तू, इतरांच्या वस्तू, सार्वजनिक मालमत्ता ज्या सरकारच्या आहेत तर या सगळ्या आपल्यासाठी आहेत, त्या आपणच सुरक्षित ठेवल्या पाहिजे. म्हणजे अजूनही मी सकाळी जरी फिरायला गेलो आणि रस्त्यावर जरी आता बऱ्याच वेळा उसाच्या गाड्या वगैरे दिसतात आणि ते दगड लावतात, ते रस्त्यावर आहे तसे टाकून जातात, पण ते पुढे कुणाला तरी तो धोका दिसतो, म्हणजे तो धोकाच आहे. तर असं काहीतरी असेल तर ते मी बाजूला टाकूनच जातो. काटा किंवा काय काच पडलेली असेल तरी ती बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. आणि हे गुण मला त्या स्काउट गाईडनं दिलेले आहेत की आपण जिथे चालतो, जिथे राहतो, जिथे वागतो तर तिथलं वातावरण हे देशाच्या दृष्टीने कसं चांगलं करता येऊ शकेल ते करण्याचा प्रयत्न स्काउट गाईड देतो. आणि हे तुम्ही शिकला पाहिजेत तरच, म्हणजे आपण म्हणतो शाळेमध्ये शिस्त असली पाहिजेत, मुलांनी शिस्तीत राहिलं पाहिजेत, तर हे सगळं ज्ञान स्काउट गाईड तुम्हाला देतो. त्यामुळे आपसूक म्हणजे तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही की आपण शिस्तीत राहिलो पाहिजेत, डिसिप्लिन पाळलं पाहिजे, हे तुमचं तुम्हीच पाळायला लागाल जर या स्काउट गाईडचा तुम्ही गांभीर्यानं अभ्यास केलात, याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालात, आत्मीयतेनं त्या सगळ्या गोष्टी शिकलात तर तुम्हाला हे सगळं कळेल की आपण कसं वागलो पाहिजे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला स्काउट आणि गाईड निश्चितच देईल. कारण याच्यामध्ये
एक असंही आहे की 5 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं आउट ऑफ स्टेशन एक शिबिर होतं, कॅम्प होतं. ज्या कॅम्पमध्ये तुम्ही जेवण करायचं असतं, तुम्ही नाश्ता करायचा असतो, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला चांगले गुण तिथे निर्माण होतात. त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्धा असते. म्हणजे आमच्या वेळी 4 गट होते, 4ही गटामध्ये स्पर्धा लावली जायची. आणि त्याचं म्हणजे जरी आपल्याला नाश्ता करायचं दिलं तर नाश्ता केल्यानंतर कुणाचा नाश्ता चांगला होतो, जे रोज वेगवेगळा नाश्ता करायला द्यायचा. मग एक दिवशी सांगितले की पोहे करा, तर कुठल्या गटाचे पोहे चांगले होतात त्याला चांगले मार्क्स दिले जायचे. म्हणजे याच्यातून एक आहे की चांगल्यातलं चांगलं कसं होईल हे शिकवण्याचा प्रयत्न स्काउट गाईडच्या माध्यमातून होतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे खरंच खूप चांगला उपक्रम आहे. याच्या माध्यमातून चांगले नागरिक तर बनताच येतं, पण चांगलं माणूस म्हणून जगता येतं. त्यामुळे या स्काउट गाईडचा तुम्ही गांभीर्याने अभ्यास करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला इथं बोलवलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो.